चेंजेस घेऊन ही फॅमिली जॉईन केली होती? सर माझं वजन खूप वाढलं होतं. म्हणजे 71 किलो वजन झालं होतं माझं. आणि येस. त्याचबरोबर काही डिसऑर्डर्स पण होत्या. जसे की चालताना धाप लागणे, काम करताना थकवा येणे, नंतर सारखं आळस येणे, सारखी झोप येणे, ह्या सगळ्या होत्या सर डिसऑर्डर. येस, येस. ऑल पार्टिसिपेंट्स, ज्यावेळेस आपलं वजन वाढतं, नुसतं वजनच वाढत नाही, तर वजनासोबत या सर्व डिसऑर्डर्स येत असतात. आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे चालताना दम लागतो. दिवसभर आपल्यामध्ये एनर्जी नसते, कायम कंटाळा असतो, कुठलंही काम करताना थकवा जाणवतो, विकनेस जाणवतो, काम करायला नको वाटतं. यासारख्या डिसऑर्डर्स आपल्याला ह्या वजनासोबत येत असतात. आणि मग आता मॅडम 8 ते 9 महिने झाले, आता आपलं वजन किती आहे? सर माझं वजन आता 55 kg आहे सर. आणि मी 2.5 ते 3 महिन्यामध्ये 16 किलोचा फॅट लॉस केलेला आहे सर. येस, वाव, खूप जबरदस्त मॅडम. 3 महिन्यामध्ये 16 किलोचा आपण फॅट लॉस केलेला आहे. आणि मॅडम आपल्याला ह्या ज्या डिसऑर्डर्स होत्या, आपण ज्या सांगितल्या, वाढलेल्या वजना कारणाने आपल्या डिसऑर्डर्स होत्या, त्या कमी झाल्यात का आता? हो सर, 100% कमी झाल्यात. आणि माझी एक अशी डिसऑर्डर होती, म्हणजे ती मला माहित पण नव्हतं. कारण माझ्या पायांना छोटे छोटे छिद्र पडायचे उन्हाळ्यामध्ये. आणि येस. जेव्हापासून मी वर्कआउट चालू केले, न्यूट्रिशन चालू केले सर, ते पण बंद झाले पूर्ण. येस, खूप छान. हा मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे. आपल्याला यापेक्षाही छान असे अनुभव येऊ शकतात. इथं कुणीही आपण डॉक्टर नाहीत, इथं आपण वेलनेस कोच आहे. इथं काय केलं जातं, इथं फक्त आपली लाईफस्टाईल सुधारली जाते. मॅडमांचं 71 किलो वजन होतं, मॅडमला खूप साऱ्या डिसऑर्डर्स होत्या, पण त्यानंतर मॅडम यांनी त्यांची लाईफस्टाईल चेंज केली. मॅडम आपली पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती? तर म्हणजे बाहेरचं जास्त खाणे, जंक फूड वगैरे. नंतर म्हणजे मी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न पण केले होते सर. पण जे आपण कमी करतो कॅलरीज तेच परत खात होतो, त्याच्यामुळे वजन तर कमी होतच नव्हतं. मी 2-3 महिने म्हणजे जिरा पाणी वगैरे सगळे ते ट्राय केलं होतं. पण काहीच फरक पडला नाही सर. कारण इथं आपल्याला प्रॉपर कोचचं गायडन्स भेटतं, प्रॉपर वर्कआउट भेटतो, आणि त्याच्यामुळे सगळं शक्य होतं सर. येस, येस. आपण बघू शकतो मॅडमनी सांगितलेलं आहे. मॅडमची पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती, वर्कआउट म्हणजे फॅमिली जॉईन करण्या अगोदरची? मॅडमनी खूप सारे प्रयत्न केले, जिरा पाणी गेले, लिंबू पाणी घेतलं, परंतु प्रॉपर वजन कमी करण्यासाठी काय करायचं हे मॅडमला नॉलेज नव्हतं. त्या कारणानं मॅडमचं वजन कधीच कमी झालं नाही. परंतु ज्यावेळेस मॅडम यांनी फॅमिली जॉईन केली, त्यावेळेस मॅडम यांना प्रॉपर वर्कआउट, आणि वर्कआउट सोबत नुसतं वर्कआउटच नाही, वर्कआउट फक्त 20% काम करतो, त्यासोबतच 80% म्हणजे काय खायचं, काय नाही खायचं, किती पाणी प्यायचं, किती झोपायचं, कधी खायचं, या सर्व गोष्टीचं नॉलेज मॅडम यांना मिळालं. त्यामुळे मॅडम यांच्यामध्ये अमेझिंग असा बदल झालेला आहे. मॅडम यांनी वजन कमी केलं, डिसऑर्डर्स कमी केलं, यासाठी वेगळं काय केलं नाही, त्यांनी फक्त त्यांची लाईफस्टाईल चेंज केलेली आहे. आणि लाईफस्टाईल चेंज केल्या कारणानं मॅडम यांना अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. आपण बघू शकतो मॅडम यांचं पूर्वीचं 71 किलो वजन होतं, त्यावेळेस मॅडम यांची पर्सनॅलिटी कशी होती, आणि आता मॅडम यांची पर्सनॅलिटी कशी आहे. नंतरचा फोटो बघायची सुद्धा गरज नाही आपल्याला, मॅडम आपल्याला लाईव्ह दिसत आहेत. आणि मॅडमची एनर्जी, गेली 1 तास आपण मॅडमची एनर्जी बघतोय. मॅडम, सुरुवातीला आपण ज्यावेळेस जॉईन झाल्यात त्यावेळेस आपल्याला वर्कआउट जमत होता का? नाही सर, मी 5 ते 10 मिनिटच करू शकत होते. कारण आधी पहिल्यांदा जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझी एनर्जी सगळ्यांसोबत मॅच होत नव्हती. त्यामुळे मला पण वाटायचं की मला जमेल का नाही. पण नंतर नंतर सर प्रयत्न केला, रोज वर्कआउट 10 मिनिट का होईना चालू ठेवला. आणि त्या वर्कआउट मुळे सर मला सवय पडत गेली, आणि आज असा 1 तास काय 2 तास पण वर्कआउट करू शकते सर मी आज. येस, येस. जे नवीन पार्टिसिपेंट्स आहेत, जे आजच जॉईन झालेले आहेत, त्यांनी असं घाबरून जायचं नाही की बाबा मॅडम यांनी एवढा छान वर्कआउट केला, मला जमेल का नाही. तसं नसतं. ज्यावेळेस आपण सुरुवातीला नवीन जॉईन होतो, आपल्याला वर्कआउटची सवय नसते, परंतु आपण सातत्य ठेवायचं आहे. रोज आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहायचं आहे, आणि ज्या प्रॉपर स्टेप आहेत त्या समजून घ्यायच्या आहे. ज्यावेळेस आपण प्रॉपर 20 दिवस, 1 महिनाभर ज्यावेळेस करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला प्रॉपर वर्कआउट जमणार आहे. त्यामुळे नवीन जे पार्टिसिपेंट्स असतील त्यांनी असं मनामध्ये आणायचं नाही की मला हे जमणार नाही. 100% जमणार आहे. फक्त सातत्य ठेवायचं आहे, नियमित उठायचं आहे, वर्कआउट करायचं आहे, आणि सोबत अमेझिंग असं न्यूट्रिशन, वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन, जे की आपल्या शरीराला गरजेचं आहे, ते आपण सोबत घ्यायचं आहे. त्यामुळे निश्चितच आपल्यामध्ये अमेझिंग असे बदल 20 ते 21 दिवसातच घडून येणार आहेत. येस मॅडम, खूप छान. मॅडम, आपली किचन मध्ये आपण काय बदल केला आहे का? हो सर, जास्त तेलकट खाणं बंद केलेलं आहे.
आणि जो म्हणजे 5 लिटरचा तेल डबा जो होता आम्हाला 1 महिन्यासाठी पण पुरत नव्हता सर. आता 2 ते 3 महिने तर सरळ जातोय सर. त्याच्यामुळं साखर तर पूर्णपणे बंद आहे सर आमची. म्हणजे कुणीच घरामध्ये चहा वगैरे घेत नाही. मी चहा सोडल्यामुळं पूर्ण फॅमिलीने चहा सोडलेला आहे. आणि गोड खाण्याचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आहे सर. आणि त्याच्यामुळं जे पहिलं बनत होतं सगळं तेलकट वगैरे ते सगळं आता पूर्ण बंद झालेलं आहे सर. येस येस मॅडम, यांनी आपल्या शरीरासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच आपण इनटेक करायच्या आहेत. ज्या गोष्टी आवश्यक नाही, तेल म्हणजे काय नुसतं फॅट आहे, ते त्याची आपल्या शरीराला काहीच गरज नसते. ते आपल्या शरीरामध्ये फक्त फॅट जमा करत असतं. त्याचं प्रमाण मॅडम यांनी कमी केलं आहे. जिथं 5 किलो तेल लागायचं, आता प्रति माणशी आपण जास्तीत जास्त अर्धा लिटर तेल आपल्या घरामध्ये वापरायचं आहे महिन्याला. जसे आपले घरामध्ये माणसं असतील त्या पद्धतीने आपण प्रति माणूस अर्धा किलो तेलच वापरायचं आहे. मॅडम आता साधारणतः 1.5 ते 2 किलो तेल घरामध्ये वापरत आहेत. मॅडम यांचं दर महिन्याला 3 किलो तेलाचा खर्च वाचलेला आहे. त्याबरोबर मॅडम यांनी घरामध्ये साखर बंद केलेली आहे. साखरेचा पण खर्च मॅडम यांचा वाचलेला आहे. बाहेरचं खाणं बंद केलं, त्याचा खर्च वाचलाय. स्पायसी नॉन व्हेज हे पदार्थ आपल्याला म्हणजे खायचे आहेत, परंतु त्याचं प्रमाण कमी करायचं आहे. किती खायचं हे आपल्याला समजलं की निश्चितच मॅडम यांच्यासारखा बदल आपल्यामध्ये अमेझिंग असा बदल हा घडून येत असतो. परंतु त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्या कोचचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. मॅडम यांनी सांगितलं त्यांच्यासाठी आता त्यांचं जे कोच आहे ते त्यांच्यासाठी 24 तास अवेलेबल असतात. मॅडम यांनी कोचचं गायडन्स घेतलं, डेली वर्कआउट करतायत आणि डेली न्यूट्रिशन घेत आहेत. याच्यामुळे मॅडम यांच्यामध्ये अमेझिंग असा बदल घडून आलेला आहे. खूप छान मॅडम, खूप छान असा वर्कआउट आपण आम्हाला आज गाईड केला. आणि आता मॅडम किती दिवस या फॅमिलीशी जॉईन राहणार आहात? सर मी माझी पूर्ण लाईफस्टाईल चेंज झालेली आहे सर. आणि मला एक म्हणजे मी म्हणेन की मला एक नवीन जीवन मिळाले रॉयल फिटनेस फॅमिलीमुळं. त्यामुळं मी रॉयल फिटनेस फॅमिली लाईफ टाईम कधी सोडणार नाही सर. येस येस, रॉयल फिटनेस फॅमिली एक सुवर्ण संधी आहे. जे ज्यालाच कळतं त्यालाच कळतं हे फॅमिलीचं महत्व काय आहे. जो एकदा फॅमिलीमध्ये जॉईन झाला तो शेवटपर्यंत या फॅमिलीशी जॉईन होत असतो. तो कधीही ही फॅमिली सोडून जाण्याचा विचार करत नाही. खूप छान मॅडम, खूप छान. आता मॅडम, आता आपल्याला पूर्वीची जी तुमची पर्सनॅलिटी होती ती आवडते की आता आताची पर्सनॅलिटी आवडते? 71 किलोची पर्सनॅलिटी चांगली होती की आताची चांगली आहे? ऑफकोर्स सर आत्ताची. कारण आता म्हणजे मला 2 मुलं आहेत सर. पण मला आता कुणी म्हणत नाही की मला 2 मुलं आहेत. मला सगळेजण म्हणतात तू म्हणजे कॉलेजला असल्यासारखं वाटते आता वजन कमी झाल्यामुळं. आणि जर म्हणजे आपल्या शरीराला पण कळतं की आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही. जेव्हापासून न्यूट्रिशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळं चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे पूर्ण. आणि जे आपण बाहेरचं खातोय त्या तेलकट म्हणा काही पण, त्याचं लगेच आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतं. चेहरा ऑइली दिसतो, नंतर डलनेस दिसतो. पण जेव्हापासून न्यूट्रिशन घेतोय, कारण आपल्या शरीरालाही माहिती आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही. आणि त्याचा इफेक्ट सर पूर्ण चेहऱ्यावरच नाही पूर्ण शरीरावर दिसून येतो सर. येस येस, खूप छान मॅडम, खूप छान असा अनुभव मॅडम यांनी सांगितलेला आहे. आणि हे सगळं मॅडमचा अनुभवातनं आलेलं आहे. मॅडमला गेली 8 ते 9 महिन्याचाच अनुभव आहे. खूप छान असा अनुभव मॅडम यांनी सांगितलेला आहे. कारण आपण जे खातो ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. ज्यावेळेस आपण स्पायसी नॉन व्हेज तेलकट हे जे खाणार आहोत तर आपली चेहरा सुद्धा आपला तेलकट तसाच होत असतो, काळवणलेला होत असतो. परंतु ज्यावेळेस आता आपण वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन घेतोय, प्रॉपर पाणी पितोय, प्रॉपर सॅलड खातोय, या ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी जर आपण शरीरासाठी दिल्या तर आपलं वजन सुद्धा कमी होणार आहे आणि चेहऱ्यावर ग्लो सुद्धा येणार आहे. मग मॅडम, आता मेकअपचा खर्च वाचला असेल ना आता आपल्या ब्युटी पार्लरला जाण्याचा, मेकअप करण्याचा खर्च? तर मी आधीपासून जात नाही पार्लर मध्ये वगैरे. कारण येस. आधीपासून जातच नाही पण पण आता आता जायची पण गरज नाही मॅडम आता. हो सर जातच नाही मी. कारण मी चेहऱ्यासाठी कुठलीही पार्लर मधली कुठलीच ट्रीटमेंट घेत नाही. आधी पण घेत नव्हते आणि आता तर घेतच नाही सर. आणि याच्या पुढे पण मला कधी गरज लागणार नाही. नाही नाही, येस येस मॅडम, मी तुम्हाला यासाठीच बोललो की आपल्या फॅमिलीमध्ये अजून काही महिला असतील की ज्या त्यांना म्हणजे पार्लरमध्ये जाणं आवडतं, चेहऱ्यावर खर्च करणं आवडतं. परंतु जो माणूस आपल्या फिटनेस फॅमिलीमध्ये जॉईन होतो, प्रॉपर वर्कआउट करतो, वर्कआउटमुळे आपल्या शरीरामधनं घाम निघत असतो, प्रॉपर न्यूट्रिशन घेतो, न्यूट्रिशनमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर ग्लो येत असतो. म्हणजे आपल्याला अ, जे आपण डमी म्हणतो ते करण्याची गरजच नाही, नॅचरली आपल्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. हो सर. येस येस, खूप छान मॅडम, खूप छान असा वर्कआउट तुम्ही आम्हाला सगळ्यांना गाईड केला. आता फॅमिलीमध्ये काही जे नवीन मेंबर्स असतील त्यांना आपण काय संदेश द्याल?
त्यांना एकच सांगेन सर, की जेव्हा आपण हे न्यूट्रिशन घेतो, वर्कआउट करतो, त्यावेळेस काही लोक आपल्याला बोलतात की करू नको, म्हणजे याने काही होत नाही. जसं म्हणजे मला पण सगळेजण बोलले होते आणि मला हे पण म्हणले होते की तू जेव्हा हे न्यूट्रिशन बंद करशील घेणं, तेव्हा तुझं वजन पहिल्यासारखं आहे तसं होईल. पण सर मी हे सांगेन, कारण इथं आपली लाईफस्टाईल चेंज होते, आपलं खाणं पिणं चेंज होतं, आपल्या शरीरासाठी जे घातक आहे ते खाणं बंद होतं आणि जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ते खाण्याची सवय लागते. मग आपण जर न्यूट्रिशन घेणं सोडलं, नंतर जर आपली आहे ती पूर्वीसारखी लाईफस्टाईल चालू केली, तर सर ते होणारच आहे, त्यात काहीच वाद नाही. आणि त्याच्यामुळं जी आपण आता जी लाईफस्टाईल आहे ते तशीच ठेवली तरी आपलं वजन कधी वाढणारच नाही सर. येस त्याच्यामुळं मॅडम. विश्वास ठेवा येस. स्वतःवर, कोचवर आणि आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीवर विश्वास ठेवा. कारण आज लोक बोलतात, तीच लोक उद्या आपल्याला विचारणारच आहेत की हे तू कसं केलं, आणि मलाही विचारतात सर. त्याच्यामुळं आता जे जॉईन झालं त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कोचवरती आणि आपल्या सिस्टम रॉयल फिटनेस फॅमिलीवरती विश्वास ठेवा. 100% तुमचं वजन कमी होणार आहे आणि ते आहे तसं फिटनेस मध्ये कायम तुम्ही लाईफ टाईम राहणार आहे. येस येस मॅडम, खूप छान असा संदेश दिलेला आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. लोकांचं कामच आहे हो, लोक वजन वाढलं तरी बोलणार आहेत आणि कमी झालं तरी बोलणार आहेत. परंतु ज्यावेळेस आपण फिट असतो त्यावेळेस सुद्धा लोकांना ते चांगलं वाटत नाही, आणि ज्यावेळेस जाडा असतो त्यावेळेस सुद्धा लोकांना चांगलं वाटत नाही. परंतु आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, आपल्या कोचवर विश्वास ठेवायचा आहे. आणि आपण जे करतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा ना. आपण वर्कआउट करतोय, वर्कआउटमुळे काय फायदा होतोय, आपण न्यूट्रिशन घेतोय, न्यूट्रिशनमुळे काय फायदा होतोय. आणि ही जी लाईफस्टाईल आहे, ही लाईफस्टाईल जी आपल्याला रॉयल फिटनेस फॅमिलीमुळे मिळालेली आहे, ही लाईफस्टाईल आपल्याला कुणीही कुठेही देणार नाही. त्यामुळे सर्व जो काही आपला रिझल्ट आहे तो इथंच येत असतो. आणि खूप छान मॅडम यांनी खूप छान असा अनुभव सांगितलेला आहे. खूप छान मॅडम. येस. आणि लोकांचं ऐकण्यापेक्षा आपला स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या वर्कआउटवर, आपल्या न्यूट्रिशनवर आणि आपल्या कोचवर. याच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या सानिध्यात राहिलो तर आपण निश्चितच अमेझिंग असं बदल घडणार. बरेचसे लोक येतात मॅडम, 4 महिन्यामध्ये येतात, रिझल्ट काढतात, प्रॉपर अर्धवट नॉलेज घेतात आणि बाहेर पडतात. त्यांना या समस्यांना जाणवतात. परंतु जो प्रॉपर आपल्या फॅमिलीशी जॉईन असतो, प्रॉपर नॉलेज घेतो, जो जो लोकांचे अनुभव ऐकतो ना, तो शेवटपर्यंत या कॉलशी जॉईन असतो. आता आपल्या कॉलवर जे 182 लोक आहेत ते शेवटपर्यंत या कॉलशी जॉईन राहणार आहेत आणि त्यांना 100% 100% रिझल्ट येणार आहेत. परंतु जे अर्धवट नॉलेज घेऊन जातात त्यांना अर्धवटच रिझल्ट मिळणार आहे. खूप छान मॅडम, आपल्यासोबत सर सुद्धा वर्कआउट करत होते. सर आहेत का?